तसा मिसळला बघतो. जणू जीवा भावाचं आपलं माणूस भेटलंय तसा तुला बिलगला त्यो. शंभू बाळा आधीपासूनच माझा लाडका होता आणि त्यांनी एकट्यानेच मला ओळखलं. काय ग, काय झालं? तुला काय वाटतंय मी तुला झाडावर चढवती का काय? अहो नाही नाही, तुम्हाला एक सांगू, आज पण ना शंभूराजे मला जाऊच देत नव्हते. मग मी त्यांना म्हटलं, अहो उरलेली गोष्ट उद्या सांगेन. मग कुठे मला सोडलं. मोठे खट्याळ येतात पण तेवढेच हुशार आणि प्रेमळ सुद्धा. खरं सांगू, तुझ्या स्वभावात मधाचा गुण आहे. समदेलं येऊन चिकटते. हा ना, तुझ्या हातात बी गुण आहे बरं. आज धनी वन भटकतात. मी रोज त्यांना मालिश करते, पण आता हात कापला आणि मालिशच करता येत नव्हती. तर तुझ्या औषधानं मला गुण आला. हा ना, आता बघ या दोन्ही हातानं मालिश करते का नाही. आता मी बरी झाली. हा ना, उद्यापासनं वाड्यावरची कामं मी आज करी. तुला तरी किती त्रास द्यायचा. 4 दिवसांची पाहुणी आहेस. कंगी किती दिवस आजारी राहणार आहे? आज ना उद्या तिचा हात बरा होणारच आहे. मग तुला या घरात काम नाहीये. काय काय ग, काय झालं? हा ग, हितला आसरा जाईल म्हणून घाबरलीस का काय तू? अगं लगेच चेहरा पडला बघ तुझा. अगं म्या काय तुला घर सोडून जा म्हणत नाही. आपण तुझ्यासाठी काम शोधूया की. आणि जोवर तुला काम मिळत नाही, तुझी राहायची सोय होत नाही, तोवर तू इथंच राहा आणि बिनघोर राहा. अगं तू काय मला जड नाहीस ग. उलट मला बरंच वाटतं बघ. काय माहित, असं वाटतं मागल्या जन्माचं काहीतरी नातं आहे तुझ्या संग आणि म्हणून आपण भेटलो असेल. तू काय बी काळजी करू नगस. म्या काय तुला वाऱ्यावर सोडणार नाही. हो नाही नाही, कशाला काळजी करायची. ज्यांनी चोच दिली तो दाणा देईलच. सकुताई, सकुताई, काय करता? धनी धनी आवा काय आहे तिथं सकुताई? सकुताई, अहो मी हक्कल नाही तिला. अहो शांत व्हा तुम्ही. झोपा झोपा. सकुताई.